मला वाटतं दोन्ही जे टीम होत्या देवांशी 11 आणि हर्ष 11 त्यांचे काही खेळाडू जे होते ते साधारणतः एअरपोर्टला जॉबला असल्यामुळे आणि काही थोडी कामानिमित्त बाहेर होते. मला वाटतं ते उद्या येतील चांगल्या तयारी करून चांगल्या मनाने जर आले तर दोघांना पण चांगली संधी असेल. पुढचा चेंडू बघूया गणेश कालेकर. पुन्हा एकदा बघूया आता. आयुष्य पण बॅटमन पाहिजे तर तुझे सारखा खरं लय बेकार. आणि 6 बॉल कोणी दोट खालील का? 6 बॉल कोणी हुकात का? अतिशय सुंदर अशी बॅटिंग इकडे बघायला मिळत नाहीये कारण 2 डॉट बॉल गेलेले आहेत गणेशचे. संकेत हिलम आणि रियांश हिलमचे 2 धुवाधार खेळाडू संकेत हिलम आणि विलास हिलम. मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर अशी बॅटिंग झाली आता, परंतु तिसरी मॅच त्यांची चालू आहे बॅक टू बॅक. बघूया आता. मला वाटतं हा अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होत आहे. एकही धाव त्यांनी काढली नाही परंतु व्हाईटचा त्यांनी बोनी केलेली आहे आणि 1 धाव त्यांची पूर्ण झालेली आहे. 2 चेंडू 1 धाव. सुंदर असा एक मोठा यतीन यांची चांगली फिल्डिंग जबरदस्त हात आहे. जशी कबड्डीमध्ये डिफेंड करतात तसे इथे त्यांनी फिल्डिंग केलेली आणि आपल्या संघासाठी 3 रन वाचवले तब्बल, कारण की डायरेक्ट गेला असता चौकार झाला असता. बघूया पुन्हा एकदा जबरदस्त अशी फिल्डिंग सौरभ कालेकर यांना. हा पण विजय त्यांना आवश्यक आहे पुढील वाटचालीसाठी असं मला वाटतं. आणि रियांश 11 साठी पण रियांश 11 पण आवश्यक आहे कारण त्यांना पुढे रन रेट वगैरे या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. बघूया आपल्या संघासाठी दोन्ही टीम चांगल्या आहेत, खेळतायत. मला वाटतं हा या दिवसाचा शेवटचा सामना असेल. उद्या सकाळी सगळ्यांनी 9 वाजता हजर व्हावे कारण आपल्याला एक शो मॅच सुद्धा आहे दुपारी. सुंदर वा कडक शॉट ऑफ साईडच्या दिशेने. मला वाटतं अजून मी बाउंड्री गेली नाही आणि जबरदस्त दिनेश गायकर यांची फिल्डिंग झाली नाही आणि हा बाउंड्री जबरदस्त. बघूया आपल्या संघासाठी आता बघूया काय करतायत. विलास यांनी एक चौकार खणखणीत खेचलेला आहे. संपूर्ण स्पर्धेमधून एक बेस्ट क्षेत्ररक्षण पण निवडलं जाईल कारण की गेल्या वर्षाची गेली जेव्हा IPL झाली होती लास्ट IPL त्याच्यामध्ये बेस्ट क्षेत्ररक्षणचा पुरस्कार परेश गायकर यांना मिळाला होता. कारण की अनपेक्षित प्रमाणे नाही, चांगली प्रत्येक टीम मॅच मध्ये त्यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलं आणि परेश गायकरला बेस्ट क्षेत्ररक्षण असा पुरस्कार मिळाला होता. कारण की परेश गायकरला अवसरेच्या 11-11 मध्ये पण कधी कधी घेत नाही परंतु APL मध्ये दाखवून दिलं की आपण क्षेत्ररक्षण करू शकतो आणि अंतिम 11 मध्ये खेळू शकतो. पुढील चेंडू पंकज गायकर कुठेतरी नाराज आहेत कारण की चुकीच्या टीम मध्ये गेल्यामुळे. बघूया आता. अतिशय सुंदर डॉट बॉल. उद्या किरणजी कालेकर यांचं आगमन होईल कारण की किरणजी कालेकर कुठेतरी मुंबईला इलेक्शन ड्युटीवर गेले होते. एअरपोर्ट मधून ते मुंबईला इलेक्शन ड्युटीवर गेले, त्यानंतर मुंबईला एक चांगला भगत त्यांनी बघितला आहे कारण की उद्या त्यांची टीम चांगली परफॉर्मन्स करण्यासाठी त्यांना जरा जडीबुटीसाठी ते गेलेले आहेत. उद्या किरणजी कालेकर आज रात्री पोहोचतील एअरपोर्ट मधून. हॅलो, तर मी विनंती करतोय ज्यांना आपल्या स्पर्धेसाठी सामनावीरांचा पुरस्कार दिलाय कैलासवासी नामदेव परशुराम गवळी यांच्या स्मरणार्थ ते सन्माननीय किशोरदादा गवळी यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय.
बघूया आता मयूर गायकर मला वाटतं आपल्या टीमसाठी कुठेतरी थोडीशी म्हणजे इन्फॉर्मेशन देताना आणि थोडासा आवाज त्यांचा दिसतो इकडे. मयूर गायकर कसे थोडेसे जुने जाणते खेळाडू आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय ओम साईचे प्रेमी आहेत ते, खंदे समर्थक ओम साईचे पहिल्यापासून. बघू आता आपल्या टीमसाठी जबरदस्त ऑफ साईडच्या दिशेने टोलचे मला वाटतं हा झेल कुठेच जात नाही. आता पुढचा येणारा खेळाडू जो आहे त्याच्या नावाने आता मला वाटतं मला सुटावं लागेल. अतिशय सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने, परंतु पहिल्याच चेंडू मध्ये त्याचा खरकट झालेला आहे. अतिशय सुंदर अशी झेल. किशोर गवळी साहेबांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. कैलासवासी नामदेव परशुराम गवळी यांच्या स्मरणार्थ आपल्या स्पर्धेसाठी अवसरे प्रीमियर लीग 2026 साठी जे सामनावीराचे किताब देण्यात आलेले आहेत त्याचे प्रोप्रायटर सन्माननीय किशोर गवळी साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 अंकावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती संदेशनं बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले. सेम बॉलर सेम क्षेत्ररक्षण आपण पाहिला, सेम चेंडू त्याच पद्धतीचा फटका रुपेशने देखील घेतला होता आणि विलासनं देखील. दोघेही एका क्षेत्रक्षकाकडे झेल देऊन बाद झाले. तिसरा चेंडू यावेळी मात्र आणखी एक फटका फसलाय. त्या ठिकाणी कीपर कॉल करतो की मी झेल घेणार आणि कॅच घेतला आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची संदेशच्या गोलंदाजाच्या नावावरती होते. अवसरे प्रीमियर लीग 2026 ची पहिली विकेट हॅट्रिक जाते ती संदेशच्या नावावरती. बॅक टू बॅक 3 विकेट त्याने घेतलेत. एकदा जोरदार टाळ्या जाऊ जा संकेतसाठी. इनेट नंबर 5 वरती रवी हा फलंदाज जातोय. बॅक टू बॅक 3 विकेट मात्र संदेशने कमावलेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दाफलकावरती खर्च केले होते गणेशा गोलंदाजानं. आता मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 विकेट. चौथा चेंडू असेल तर गोलंदाज संदेशचा, समोर असेल तर रवी ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार खेचले होते आणि 20 धावांची खेळी केली होती. यावेळेला मात्र पहिला चेंडू लेफ्ट केलाय. चेंडू पाहिला आणि सोडून दिलाय चेंडूला. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू निर्धाव टाकतोय तो संदेशा गोलंदाज. चांगली गोलंदाजी ओम साई क्रिकेट संघ ओम साई 11 टीमची आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सौरभ कालेकर सरांचा हा संघ आहे. 4 चेंडू डॉट 7 धावा फलकावरती. 5वा चेंडू यावेळी मात्र फटका जोरदार खेळायचा होता. बॅट स्विंग प्रॉपर होतं, टायमिंग मात्र जुळलं नाहीये आणि डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 5वा चेंडू निर्धाव टाकतोय तो संदेशा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संदेश कडून. धावसंख्या स्थिरावली ती पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्चला होता. 7च धावसंख्या 5 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 बॉल झाले. शेवटचा चेंडू यावेळी मात्र फटका खेचलाय. फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि येथे मात्र चुकी होते. कॅच मात्र ड्रॉप करतोय रोहित हा क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मात्र खर्च होतात त्या चेंडूवरती. षटक क्रमांक 2 संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या अंकावरती आणि 3 विकेट मात्र कमावलं त्या संदेशनं. चांगली गोलंदाजी केलं. बॅक टू बॅक 3 विकेट्स आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती देखील संधी साधली होती पण मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि या 2 धावा मिळाल्या. 9 धावा धावफलकावरती 2 षटक संपलेत. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. ओम साई 11 बी पक्ष असेल तो रियांश 11. एकीकडे आपण पाहतोय सौरभ कालेकर यांचा संघ तर दुसरीकडे मनीष कालेकर यांचा संघ असेल.
निलेश कालेकर यांचा हा संघ असेल. रियान शिलोबन जो मात्र मागचे दोन्ही सामने मात्र जिंकलाय. मागच्या सामन्यामध्ये रवी या फलंदाजानं 3 षटकार खेचून 6 चेंडूमध्ये 20 धावा कमावल्या होत्या. आता मात्र त्यांना तशीच कामगिरी करावी लागेल, कारण 2 षटकांमध्ये अवघ्या धावा झाल्या तर 9. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिल्या, पण ती ओमसा 11 संघाचे. पहिला सामना गमावल्यानंतर मागच्या सामन्यामध्ये कमबॅक केलं होतं ते ओमसा 11 संघानं. आता मात्र 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च केला. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज रोहन. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक असेल रोहनचं. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित स्पर्धा आपण पाहतो. सन्माननीय रुपेशदादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेली ही लीग अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वीचा हा 6वा सामना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 3 खेळाडू मात्र बाद झाले. तेथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. मॅचला तरीच सुरुवात करायचंय. पहिला चेंडू असेल रोहनचा, समोर असेल तो संकेत. पहिला चेंडू फुलटा चेंडू आता लॉफ केला. त्या ठिकाणी रोहित तयार आहे. यावेळी मात्र कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. सलामीला आलेला संकेत बॅक टू द पवेलियन. बॅट्समॅन मैदानात जातोय. नरेश हा फलंदाज मैदानात येतो. रोहन मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट कमावतोय. दुसरा चेंडू रोहनचा. यावेळी मात्र शाळा प्लेनचा चेंडू अतिरिक्त उचली घेतलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय की हा स्वैर चेंडू आहे. स्वैर चेंडू असेल आणि पहिला बाउन्स असेल. व्हाईट बॉल असेल. 10 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण चेंडू मात्र हलकीशी फिरकी घेतोय. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी आपण पाहतो 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने 12 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती विकेट आला रोहनचा. दुसरा चेंडू स्वैर एक बाउन्स. त्याला मात्र वॉर्निंग भेटले गोलंदाजाला. आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि त्याला पुल केला तो स्क्वेअर लेग रिजनला बॅट्समन नरेशनं. तिसरा चेंडू असेल गोलंदाज रोहनचा. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू होता. फटका खेचायचा होता, पण बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू मात्र जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक डॉट बॉल्स आपण पाहतोय ओम साई 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे कमबॅक केलं जातंय ओम साई 11 क्रिकेट टीम कडून. 3 चेंडूंचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चौथा चेंडू शाळा प्लेन फटका खेचलाय. त्या ठिकाणी कोणता क्षेत्रक्षण नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू जाऊन पडतोय. चेंडू उचल फेक करेल. 2 धावा पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न. त्या ठिकाणी रनआउटची चान्स आणि फलंदाज मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाद होतो तो नरेश कालेकर. कोणतीच काही गरज नव्हती धाव घ्यायची मी तर म्हणतोय, कारण चांगला खेळत होता. 2 चेंडूमध्ये 2-2च्या सरासरीनं 4 धावा मात्र केल्या होत्या नरेश या फलंदाजानं, पण तिसऱ्या धावच्या नादामध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो नरेश. 14 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय रोहनच्या गोलंदाजीतील. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू असेल गोलंदाज रोहनचा. स्ट्राईकला असेल आता तो रवी. नवीन बॅट्समॅन मैदानावरती जातोय तो परेश. पाचवा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चोलटी धाव घ्यायचा प्रयत्न, पण मात्र मागे पाठवलाय. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज रोहन कडून. धावसंख्या 14 या अंकावरती. 17 चेंडूचा खेळ झाला आणि धावा मात्र जाऊन पोहोचल्या त्या 14 वरती. कुठेतरी मोठे फटके खेचावे लागतील रवीला, ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये 3 षटकार खेचले होते. त्या रवीला आता पुन्हा एकदा तशीच कामगिरी करावी लागेल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग खूप जोरात होता, पण चेंडूचा आणि फलीचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकांच्या
समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावरती. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी असेल, स्लॉक षटक बाकी असेल. कोणाच्या हाती देणार कॅप्टन गणेश आहे ओव्हर. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटक संपल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय तो रोहित. हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. त्याच्या समोर बॅट्समन असेल तो परेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल तो रवी. 14 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये धावा कुटावा लागते रियांश 11 संघाला जर कमबॅक करायचंय तर. मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी झाली होती रियांश 11 संघाची. 2 सामने त्यांनी विजयी पद मिळवले. क्वालिफाय तर ते झाले. सेमीफायनल साठी पात्र झालेले 2 संघ असतील मीत 11 आणि रियांश 11. पहिला चेंडू आपण पाहतोय. फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू उचलेल तत्पूर्वी 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाते. रवी मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. 15 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र बघितली जाते. कोणत्या पद्धतीने टार्गेट करणार गोलंदाजाला रवी या फलंदाज. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरा चेंडू रोहितचा. यावेळी मात्र आपण पाहतो स्लोवर मन गतीचा चेंडू पण टप्प्यावरती नियंत्रण खूप चांगलं आहे गोलंदाजाचं. आणि हा निर्धाव चेंडू होतो. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आपल्याला पाहतो. या सामन्यामध्ये खूप निर्धाव चेंडू खेळलाय तो रियांश 11 संघ. धावसंख्या 15 या धावफलकावरती. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. समोर असेल तो रवी टू रोहित. तिसरा चेंडू आपण पाहतो. यावेळी मात्र चेंडूला लेफ्ट केले. ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू पंचांचा इशारा होता की हा वाईट बॉल आहे. आणि या वाईट बॉलच्या मदतीमुळे एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 16 या धावसंख्येवरती. धावफलक जाऊन पोहोचलाय. धावा येत नाही येत. अतिरिक्तच्या स्वरूपात धाव मात्र दिली जाते रोहित कडून. तिसरा चेंडू रोहितचा. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू फसवा चेंडू आपण पाहतो. व्हाईट बॉल पंचांचा इशारा होता की ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असल्यामुळे हा देखील बॅक टू बॅक दुसरा वाईड. थोडासा लो चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लो चेंडू टाकला गेला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये पण चेंडू ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असल्यामुळे हा वाईड बॉल. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला कट केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवलेला चेंडू उचलणार फेक करणार. 1च धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. आणि या एका धावेच्या मुदतीमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूमध्ये मोठे फटके खेचावे लागते रियांश 11 संघाला कमबॅक करण्यासाठी. चौथा चेंडू. फटका चांगला आहे. चेंडू जातोय आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेंडू उचल फेक करेल तत्पूर्वी 1च धाव मिळेल. आणि या एका धावेच्या मदतीमुळे 19. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर असेल तो रवी. 19 धावा धाव फलकावरती. कमीत कमी 30+ तरी धावसंख्या करावी लागेल. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आवश्यक आहेत. 5वा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो कमी गतीने हात टाकलेला चेंडू. कोणतीच धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5वा बॉल देखील येतो. हा येतोय डॉट बॉल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल रोहितच्या गोलंदाजीतील. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत 23 चेंडू टाकले. त्यामध्ये फक्त धावा खर्च केलेत अवघ्या 19. चांगली गोलंदाजी राहिले ओमसा 11 संघाची. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. बॅक टू द बॉल चेंडू हा खेळला. 1च धाव मिळेल.
20 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 20 आणि विजयासाठी गरज असेल ती 21 धावसंख्येची ओमसाई 11 क्रिकेट संघाला. तर विनंती असेल रियांश 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टर फौजी. मी विनंती असेल ओमसाई 11 संघाचे खेळाडू आपण मॅच मध्ये आपले फलंदाज पाठवायचे. तर सलामीची जोडी मात्र मैदानात जाते आहे. गणेश आणि त्याच्या समवेत संदेश ही जोडी मात्र मैदानात आहे. विजयासाठी गरज असेल ती येणाऱ्या 24 चेंडू आणि 20 धावसंख्येची लो स्कोरिंग ही मॅच आहे. संध्याकाळचं सत्र चालू आहे. 24 चेंडूंमध्ये 20 धावा मात्र करायच्या असतील तर 20 धावा डिफेंड करायच्यात रियांश 11 संघाला. तर हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा आहे. तर चोवीस चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. ओमसाई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित ही अवसरे प्रीमियर लीग सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरवलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील आजचा शेवटचा सामना असेल ओमसाई 11 क्रिकेट विपक्ष असेल रियांश 11. या दोन सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये रियांश 11 ने 24 चेंडू मध्ये फक्त अवघ्या 19 धावा खर्च केलेत आणि विजयासाठी गरज आहे ती 4 षटकांमध्ये 20 धावसंख्येची. सलामीची जोडी मात्र मैदानात ते गणेश कालेकर आणि त्याच्या समवेत असेल तो संदेश. ज्या संदेशनं मात्र पहिल्या इनिंग मध्ये बॅक टू बॅक 3 विकेट्स घेतल्या होत्या तो संदेश मात्र आपण पाहतोय. तो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. गोलंदाज विलास गोलंदाजी मार्क वरती येतोय. मागच्या सामन्यामध्ये विलास वरती मात्र 21 धावसंख्येचं मोठं आक्रमण केलं होतं. आता मात्र तोच विलास मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल गणेश. 20 धावसंख्या डिफेंड करायची आहे ती रियांश 11 संघाला. येणारे 24 चेंडू 20 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू आपण पाहतोय असेल तो विलासचा समोर असेल तो गणेश. किती लवकर हा सामना संपवणार ओमसाई 11 क्रिकेट संघ ते मात्र बघायला लागेल. पहिला चेंडू विलासचा फिरून मारलाय. फटका खेचलाय. त्या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने मात्र धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. जे मार्जिन आहे धावसंख्येचं समीकरण आहे
जे समीकरण 20 धावसंख्येचं ते पहिल्या फटक्यापासून मात्र कमी करायला सुरुवात केले ते गणेश कालेकर या फलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू विलासचा. यावेळी मात्र आपण पाहतो यष्टिरक्षक मात्र यावेळी चुकतं. बॅटची काढा नक्कीच घेतलेली, पण यष्टिरक्षकाने मात्र आधीच मन बनवलं होतं की आपण स्टंपिंग करायची. थोडासा आपण निराश असेल यष्टिरक्षक. बॅटची काढा होती, कॅच मध्येतून सुटते, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातो, कोणती धाव मिळत नाहीये. 2 चेंडूचा खेळ संपला. तिसरा चेंडू शॉर्ट प्लेनचा, हा चेंडू त्याला पुल केलाय. पुलचा धमाका आपण पाहतोय. सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका जातोय. चेंडू सीमा रेखा पार. या षटकातील हा दुसरा चौकार. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती कुठेतरी ओमसा 11 क्रिकेट संघ पहिल्या षटकामध्ये हा सामना फिनिश करण्याच्या मात्र विचारात उतरलाय. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आपण पाहिले. 8 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 धावसंख्येची गरज असेल. सामना मोठमोठे फटके जितके तितक्यात सामना जवळ होत चाललेला आहे. फलंदाजाला माहिती की चेंडू गुड लेंथ वरती पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय तो गणेशा. चौथा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र पुढे बोलवलेत. यावेळी मात्र लेट कट करायचा प्रयत्न. पंचांचा इशारा होता की हा ऑप्स्टमच्या अतिरिक्त बाहेर चेंडू आणि हा एक अतिरिक्त धाव मात्र देऊन जाईल तो ओमसा 11 क्रिकेट संघाला. धावसंख्या 9. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पण चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॅट्सना चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू मात्र निघून जातो यष्टिरक्षकाकडे. हा येतो एक डॉट बॉल. 4 बॉल 9 धावा. 5वा चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू, त्याला मात्र पुल केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय. 2 बाउन्स अखेर हा चौकार. फलकावरती 3 चौकार आपण पाहिले. विलासच्या विरोधात गणेशने मात्र लगावलेत. शेवटचा चेंडू असेल तो विलासचा. यावेळी मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात, पण मात्र कोणताच क्षेत्ररक्षक मात्र झेलपर्यंत पोहोचला नाहीये. झेल मात्र जमिनीला दान करून टाकलाय. 4 क्षेत्ररक्षक त्याच्या जवळ होते, पण कोणताच क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. एकदम निश्चितच मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 14. आता मात्र गरज असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची. सात धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. फटका दमदार आहे. चेंडूला फेकून दिलाय. पंचांच्या डोक्यावरून मारलेला हा फटका षटकार. अजूनही एका धावेची गरज आहे. 20 धावा धावफलकातून 21चं टार्गेट आहे. मात्र मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. 1 धावेची गरज असेल 17 चेंडूंमध्ये. मॅच फिनिश मात्र कोणत्या स्टाईल होईल. मॅच मात्र इथून फिनिश होते. चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चौकार. आणि या मॅचचा हिरो ठरतो ज्याने मात्र विकेट हॅट्रिक घेतली. 3 विकेट ज्याने मात्र कमावल्या. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या आणि 2